नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत पेपर नंबर 9 बघतोय. त्यातलं जे दुसरं प्रकरण आहे, औद्योगिक क्रांती, 18व्या शतकातली औद्योगिक क्रांती. या औद्योगिक क्रांतीची जी कारणं आहे, ही कारणं आपण बघितली. त्याची जी वाटचाल आहे, ही वाटचाल बघितली. ही औद्योगिक क्रांती इतर देशांमध्ये का झाली नाही याचा आढावा आपण घेतला. आणि आता मित्रांनो, आपण या क्रांतीचे जे परिणाम आहेत, हे परिणाम कशा पद्धतीचे आहेत याची माहिती आपण घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण या औद्योगिक क्रांतीचं मानवी जीवनावर जे दूरगामी असे परिणाम झाले आपण जर बघितलं तर इतिहासामध्ये अनेक युद्ध, राज्यक्रांत्यापेक्षा ही जी क्रांती आहे, ही क्रांती क्रांतिकारक ठरलेली आपल्याला दिसते. कारण क्रांती ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये समाज जीवनातील कोणतीही परिस्थिती किंवा क्षेत्र यामधला लक्षणीय असा बदल, असा जो अर्थ आहे, हा अर्थ अभिप्रेत असलेला मित्रांनो दिसून येतो. 18व्या शतकामध्ये प्रगत आर्थिक तांत्रिक विकासामुळे अभ्युदय झालेला आपल्याला दिसतो. अद्ययावत अशी जो उद्योगवाद आहे, याला औद्योगिक क्रांती म्हणून ओळखलं गेलेलं आपल्याला दिसतं. औद्योगिक क्रांती हा जो शब्दप्रयोग आहे, हा शब्दप्रयोग अर्नॉल्ड टॉयनबी यानं सर्वप्रथम प्रचलित केलेला आपल्याला दिसतो. या कालखंडामध्ये आपण बघितलं वैज्ञानिकांची कामगिरी किती महत्त्वपूर्ण अशी होती. नवीन यंत्र आलेली होती, तंत्र आलेली होती. यामधून मग यंत्रयुगाची जी सुरुवात आहे, ही सुरुवात झालेली होती. जुन्या अवजारांची जागा नवीन नवीन यंत्रांनी घेतलेली होती. कारखाने उभारलेले होते. प्रचंड उत्पादन सुरू झालेलं होतं. वाहतूक आणि दळणवळणामध्ये वेगवान क्रांती झालेली होती. आणि या औद्योगिक क्रांतीमुळं मानव भौतिकदृष्ट्या सुखी आणि संपन्न झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग औद्योगिक क्रांतीमुळं अनेक ज्या समस्या आहेत, ह्या समस्या सुद्धा मित्रांनो निर्माण झाल्या. कारण आक्रमक असा राष्ट्रवाद, साम्राज्य तृष्णा, वर्गकलह, कामगारांच्या समस्या, संहारक शस्त्रनिर्मिती, विपुलतेमध्ये विपन्नावस्था, यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत, ह्या समस्या मानव जातीला भेडसावलेल्या आपल्याला दिसतं. मानवी जीवनामध्ये आमूलाग्र असा जो बदल आहे, हा आमूलाग्र असा परिवर्तन करणाऱ्या या सर्वस्पर्शी क्रांती जी आहे, ह्या क्रांतीनं मग आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनामध्ये बरे वाईट जे परिणाम आहेत, हे परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. औद्योगिक क्रांतीचे जे परिणाम आहेत, ह्या परिणामाबाबत पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलेलं आहे, औद्योगिक क्रांती पूर्णपणे शांततेतून घडून आलेली आहे. त्याचे जे परिणाम आहेत, हे परिणाम दूरवर आणि खोलवर झालेले आपल्याला दिसून येतात. जगाच्या इतिहासामध्ये ज्ञात अशा कोणत्याही घटनेचा झाला नाही इतका मोठा परिणाम जो आहे, हा इतका मोठा परिणाम हा जागतिक समाज जीवन जे आहे, हे जागतिक समाज जीवनावर मित्रांनो झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच औद्योगिक क्रांती घडून आली, अनेक चांगले वाईट परिणाम घडून आले. या औद्योगिक क्रांतीच्या परिणामाचं स्वरूप इंग्लंडमधले उद्योगधंदे किंवा व्यापार, त्याला चालना मिळाली. उद्योगधंद्याने व्यापाराच्या माध्यमातून
इंग्लंड हे आर्थिकदृष्ट्या सधन असं जे राष्ट्र आहे, हे राष्ट्र बनलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्यांची आरमारी शक्ती वाढली, वाहतूक क्षेत्रात इंग्लंडचं वर्चस्व निर्माण झालं, आणि मग युरोपमधील इतर देश आणि इतर देशांच्या तुलनेनं नेपोलियन बरोबर शेवटपर्यंत संघर्ष इंग्लंडनं केला. किंबहुना नेपोलियनची साम्राज्य नौका लॅकेशायर आणि यॉर्कशायरमधील कारखान्यांच्या धुराड्यावर आदळून फुटली असं म्हटलं जातं. परंतु औद्योगिक क्रांतीचा हा तात्कालिक परिणाम होता असं आपल्याला म्हणता येतं. पण या औद्योगिक क्रांतीनं जागतिक समाज जीवन जे होतं, या जागतिक समाज जीवनावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. त्यातला पहिला परिणाम आहे कारखानदारीचा उदय. 18व्या शतकामध्ये अनेक क्षेत्रामध्ये नवनवीन असे शोध लागले. यांत्रिक शोधामुळे कारखानदारीचा उदय झाला. परंपरागत व्यवसाय करणारा कारागीर कारखान्यामध्ये काम करू लागलेला आपल्याला दिसून येतो. छोट्या छोट्या यंत्रापासून ते अवजड यंत्र सामुग्री तयार करणारे कारखाने आज जर आपण बघितले तर ह्या औद्योगिक क्रांतीचा हा परिणामच असलेला दिसून येतो. अनेक कारखाने निर्माण झाले. मग कापड, कोळसा, लोखंड, काच, पेट्रोलियम, पंखे, रेडिओ, मोटारी, रेल्वे, विमाने, जहाजं, रसायनं, विजेची उपकरणं, सौंदर्य प्रसाधनं, अशी शेकडो प्रकारच्या वस्तूंचे कारखाने जे आहेत, हे कारखाने निर्माण झालेले आपल्याला दिसून येतं. भांडवलदारांनी केलं काय, तर भांडवलदारांनी आपल्याजवळचं प्रचंड भांडवल जे होतं, हे भांडवल गुंतवलं आणि कारखाने उभे केले. लक्षावधी कामगार जे आहेत, हे कामगार या कामामध्ये सहभागी झालेले होते आणि उत्पादन सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. कारखानदारीमधून कारखानदारांना आणि भांडवलदारांना प्रचंड असा जो फायदा आहे, हा फायदा झालेला आपल्याला दिसतो. आणि हा फायदा त्यांनी इतर उद्योग व्यवसायामध्ये गुंतवला आणि यामधूनच समाजात कारखाने सुरू झाले आणि कारखानदारांचा एक वर्ग जो आहे, हा वर्ग मित्रांनो तयार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या अगोदर पारंपरिक उद्योगधंद्याचं प्रमाण अधिक होतं. 1750 नंतर लागलेल्या या शोधामुळं यांत्रिक आणि उत्पादनाचं तंत्र आणि स्वरूप यामध्ये आमूलाग्र असे बदल झाले. परिणामी घरगुती उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. काही काळ इंग्लंडमध्ये सुद्धा बेकारीचा प्रश्न निर्माण झाला. बेकारीचा हा प्रश्न सरकारला लवकरात लवकर सोडवता आला नाही, कारण घरगुती उद्योगाचा ऱ्हास आणि यांत्रिक पद्धत आणि या यांत्रिक पद्धतीनं उत्पादन सुरू झालं आणि एक यंत्र अनेक माणसांचं काम करू लागलं. त्यातून हा बेकारीचा प्रश्न जो आहे, हा बेकारीचा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. पारंपरिक उद्योगाची जागा कारखानदारांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. यांत्रिक उत्पादन पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक होतं आणि मग यामध्ये कौटुंबिक आणि कमी भांडवलावर आधारित उत्पादन पद्धती टिकून राहिली नाही. भांडवलदारांनी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवलं आणि नवीन यांत्रिक उत्पादन पद्धतीवर अधिक भर दिला. परिणामी कारखान्याची पद्धती जी आहे, ही अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर दुसरं कारण आहे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. आपण बघितले वाटचालीमध्ये कारणांच्यामध्ये संशोधकांनी लावलेले शोध आणि उत्पादन वाढ याबाबत इतिहासकार फिशर जो होतो, हा फिशर म्हणतो फुटबॉलच्या एका सामन्यासाठी जेवढे खेळाडू लागतात त्यापेक्षा कमी संशोधकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर इंग्लंडची जीवन प्रणाली जी आहे, ही इंग्लंडची जीवन प्रणाली बदलून टाकलेली आपल्याला दिसून येते. ही जी औद्योगिक क्रांती होती, या औद्योगिक क्रांतीनं पारंपरिक अर्थव्यवस्था जी होती, या पारंपरिक अर्थव्यवस्थेला तिलांजली जी आहे, ही तिलांजली दिलेली आपल्याला दिसून येते आणि औद्योगिक
पद्धतीचा अवलंब जो आहे हा अवलंब केलेला आपल्याला दिसतो. आणि मग यंत्राच्या सहाय्यानं एक कामगार जो होता, हा एक कामगार अनेकांचं काम जे आहे, हे एक कामगार अनेकांचं काम करू लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक कामगार अनेकांचं काम करू लागलेला दिसतो. खेडोपाडी सुरू असणारे लघु उद्योग जे होते, हे खेडोपाडी सुरू असणारे लघु उद्योग हळूहळू बंद पडले आणि त्यामुळं छोटे छोटे व्यवसाय करणारे जे कारागीर आहे, हे कारागीर कारखान्यांकडं वळलेले आपल्याला दिसतात आणि उत्पादन प्रक्रिया आणि या उत्पादन प्रक्रियेमध्ये एक छोटासा घटक ते बनलेले आपल्याला दिसतं. ही उत्पादन पद्धत आणि या उत्पादन पद्धतीमध्ये आमूलाग्र झालेला बदल आणि या बदलानं उत्पादनामध्ये प्रचंड अशी वाढ जी आहे, ही प्रचंड अशी वाढ झालेली दिसते. मग औद्योगिक क्रांतीनं कापड, लोखंड उद्योग, काच, रंग, रसायनं, पेट्रोलियम पदार्थ, अन्नधान्य, फर्निचर, चैनीच्या वस्तू, मानवजातीच्या जीवनावश्यक वस्तूच्या उत्पादनामध्ये प्रचंड अशी जी वाढ आहे, ही प्रचंड अशी वाढ केलेली आपल्याला दिसते. म्हणजे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर पुढचा परिणाम आहे भांडवलशाहीचा उदय. कारखान्याची उभारणी करणं आणि ते कार्यक्षमतेनं चालवणं हे सर्वसामान्य कामगारांच्या आवाक्याच्या बाहेर होतं. सर्वसामान्यांना हे परवडणारं नव्हतं. साहजिकच मग झालं काय? साहजिकच युरोपमध्ये सरंजामदार जी लोक होती, जमीनदार लोक होती, व्यापारी लोक होते की ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती, अशा प्रचंड संपत्ती असणाऱ्या व्यापारी, सरंजामदार आणि जमीनदार लोकांनी आपली संपत्ती जे ही संपत्ती व्यापार आणि उद्योगामध्ये गुंतवलेली आपल्याला दिसते. तर कारखान्यामध्ये त्यांना मोठा फायदा झाला, व्यापारात त्यांना फायदा मिळू लागला आणि मग कारखानदारांनी आपल्याकडचं जादा भांडवल इतर व्यवसायामध्ये गुंतवलं आणि जो उद्योग विस्तार आहे हा उद्योग विस्तार केला. प्रचंड भांडवल गुंतवणुकीमुळं कारखानदार श्रीमंत झाले, कामगार वर्ग पिळवटला गेला. कारखानदार भांडवलदार वर्गानं जॉईंट स्टॉक कंपन्या, कॉर्पोरेशन्स निर्माण केल्या आणि या वर्गानं आर्थिक क्षेत्राप्रमाणेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपला प्रभाव निर्माण केला. भांडवलदारांचा हा जो प्रभाव होता, या प्रभावामुळं भांडवलशाही अर्थव्यवस्था जे ही अर्थव्यवस्था उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. जे भांडवलदारांचा जो उदय आहे हा उदय झाला. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे लेसे फेअर परिणाम आहे लेसे फेअर तत्वज्ञानाचा उदय. अर्थशास्त्राचा जनक मित्रांनो आपण कोणाला म्हणतो? ॲडम स्मिथ. अर्थशास्त्राचा जनक मानल्या गेलेल्या ॲडम स्मिथनं त्याचा जो प्रसिद्ध ग्रंथ होता ॲडम स्मिथचा, द वेल्थ ऑफ नेशन्स, या प्रसिद्ध ग्रंथामध्ये भांडवलशाहीचा पुरस्कार करणारं एक तत्वज्ञान मांडलं, त्याला लेसे फेअर तत्वज्ञान म्हणतात. निरहस्तक्षेप नीती. ॲडम स्मिथ म्हणतो प्रत्येक व्यक्ती आणि या प्रत्येक व्यक्तीला अमर्याद खाजगी संपत्ती मिळवण्याचा नैसर्गिक हक्क आहे. प्रत्येकजण स्वतःच्या बुद्धी कौशल्यानं आणि कष्टानं संपत्ती मिळवतो. लोकांच्या खाजगी संपत्तीवर सरकारनं बंधनं घालू नयेत. लोकांचा हा जो मूलभूत अधिकार आहे, या मूलभूत अधिकाराचं जे रक्षण आहे, हे रक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य असलेलं दिसून येतं. आणि मग उद्योगधंद्याच्या विकासासाठी कारखानदारांना संपूर्ण असं जे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य पाहिजे. सरकारनं उद्योगधंद्यामध्ये हस्तक्षेप करू नये. कामगारांना काय द्यावं, कामगारांना वेतन किती द्यावं हे ठरवण्याचा अधिकार कारखानदारांना असावा. कामगार संघटना निर्माण होऊ नयेत भांडवलशाहीचं समर्थन करणारा
आणि आर्थिक क्षेत्रामध्ये भांडवलदारांना मुक्त स्वातंत्र्य असलं पाहिजे असं पुरस्कृत करणाऱ्या या तत्वज्ञानाला भांडवलदारांनी मात्र अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आपल्याला दिसतं. लेसेपेहर तत्वज्ञान आणि या लेसेपेहर तत्वज्ञानामुळं आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढीला लागली. भांडवलदारांना अनिर्बंध स्वातंत्र्य निर्माण झालं आणि या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळं झालं काय? अनिर्बंध स्वातंत्र्यामुळं मित्रांनो कामगार वर्गाची मात्र पिळवणूक झालेली आपल्याला दिसून येते. त्यांना श्रमाचा योग्य मोबदला मिळेना, वसाहतीतील जनतेचं शोषण झालं आणि सुप्रसिद्ध इतिहासकार कार्लाइल यानं भांडवलदाराचं हे जे स्वार्थी तत्वज्ञान जे होतं, या स्वार्थी तत्वज्ञानाला डुकराचं तत्वज्ञान म्हणता येईल आपल्याला दिसतं. म्हणजे हे जे लेसेफेअर तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान भांडवलदारांच्या उपयोगाचं होतं, पण कामगार जे होते ह्या कामगारांची मात्र यामुळे पिळवणूक होत होती. त्याच्यानंतर नवीन अर्थव्यवस्था, औद्योगिक क्रांतीच्या उदयानं परंपरागत कृषीप्रधान अर्थव्यवस्था संपुष्टात आली आणि उद्योगप्रधान आणि भांडवलशाही युक्त अर्थव्यवस्था अस्तित्वात आली. कारखानदार उद्योगपती या वर्गानं राजसत्तेवर आपला प्रभाव निर्माण केला. अदृश्य सरकारची भूमिका ते पार पाडू लागले आणि नवीन अर्थव्यवस्था आणि नवीन अर्थव्यवस्थेमुळं आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी वाढ झाली. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी व्यापारी कंपन्या स्थापन केल्या. चलन व्यवस्थेमध्ये बदल घडून आला. विविध धातूमध्ये असणारे चलन मागं पडलं आणि कागदी चलन अस्तित्वामध्ये आलं. आर्थिक व्यवहार सुरळीत चालण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांची निर्मिती झाली आणि शेअर बाजार, ज्याला स्टॉक मार्केट म्हणतो आपण, असाधारण महत्त्व शेअर बाजाराला प्राप्त झालं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कारखानदार भांडवलदार वर्गाला महत्त्व प्राप्त झालं. मजूर दुर्लक्षित झाला. आर्थिक विषमता वाढीला लागली आणि मध्ययुगीन कालखंडातील सरंजामदार हा आणि कुळ हा वर्ग नाही होऊन त्यांच्या जागी कारखानदार आणि कामगार हा वर्ग अस्तित्वामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कारखानदार आणि कामगार हा जो वर्ग आहे हा वर्ग अस्तित्वात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा परिणाम आहे इंग्लंडची वैभव संपन्नता. इंग्लंडमध्ये विविध क्षेत्रात आपण बघितले शोध लागले. त्यातून उभी राहिलेली ही कारखानदारी, यामुळे इंग्लंडचा तर कायापालट झालाच. औद्योगिक क्रांती आणि या औद्योगिक क्रांतीमुळं इंग्लंड हे राष्ट्र जगाचा कारखाना म्हणून प्रसिद्ध. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये इंग्रजांनी आपलं प्रचंड असं जे साम्राज्य हे साम्राज्य उभा केलं. आशिया, आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रांवर इंग्रजांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल आणि या कच्चा मालाची आवश्यकता आणि कारखान्यामध्ये निर्माण होणारा पक्का माल आणि या पक्क्या मालाच्या खपाची हक्काची बाजारपेठ या गरजा वसाहतीच्या माध्यमातून पूर्ण झाल्या. आशिया, आफ्रिका खंडाचा मागासलेपणा आणि तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा फायदा घेऊन इंग्रजांनी आंतरराष्ट्रीय अर्थरचनेमध्ये अग्रस्थान मिळवलं आणि इंग्लंडमधली लोकशाही, नवीन नवीन संशोधन, प्रचंड औद्योगिक प्रगती, जागतिक व्यापारासाठी प्रचंड आरमान आणि हक्काच्या वसाहती यामुळे जगातील श्रेष्ठ आणि वैभव संपन्न राष्ट्र म्हणून इंग्लंड ओळखू लागलं. अमेरिकन इतिहासकार ब्रूक ॲडम्स म्हणतो, इंग्लंडची औद्योगिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीचा पाया इंग्लंडनं हिंदुस्थानच्या आर्थिक शोषणामध्ये आहे तो म्हणतो. आणि खरंच आहे. 1757ला प्लासीची लढाई इंग्रजांनी जिंकली आणि बंगाल प्रांत ताब्यामध्ये घेतला. असा हा सधन बंगाल आणि या सधन बंगालमधून मिळवलेला जो पैसा होता हा पैसा त्यांनी भांडवल म्हणून हा पैसा कारखान्यामध्ये गुंतवलेला आपल्याला दिसून येतो. जगाचा इतिहास जो आहे ह्या जगाच्या इतिहासामध्ये एवढा प्रचंड फायदा गुंतवणूक केलेल्या कुठलेच भांडवलाला त्यावेळी मिळाला नसेल. कारण
त्यानंतर एक शतकभर इंग्लंडच्या औद्योगिक वर्चस्वाला कुणीही धक्का जो आहे हा धक्का देऊ शकलेला नव्हता. त्याच्यानंतर गृहउद्योग आणि ग्रामीण जीवनाचा ऱ्हास. औद्योगिक क्रांती मगाशीच बघितलं आपण. औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीच्या काळामध्ये खेडी स्वयंपूर्ण होती. विविध व्यवसाय करणारे व्यावसायिक होते, कारागीर होते, सगळी लोक खेड्यामध्ये राहत होते. आपण 18 बलुतेदार आणि 12 बलुतेदार बघतो. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, परीट, विणकर ही सगळे व्यावसायिक वर्ग खेड्यामध्ये वास्तव्याला होता. हे लोक पैसा किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये आपल्याला जी सेवा आहे ही सेवा पुरवत असलेले दिसतात. कामगार खेड्यामध्ये वास्तव होते. हे लोक पैसागर वस्तूच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे सेवा पुरवत होते. आणि 18व्या शतकात कारखानदारीचा उदय झाला. कारखान्यामध्ये तयार झालेला माल अतिशय सुंदर, सुबक आणि टिकाऊ होता. परिणामी झालं काय तर परिणामी गृह उद्योगामध्ये, कुटीर उद्योगामध्ये तयार झालेल्या मालाला मागणी राहिली नाही. शेतीमध्ये सुद्धा यांत्रिक पद्धतीनं शेती केली जाऊ लागली. आणि मग आता पूर्वी इतकी मजुरांची गरज राहिली नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार, कारागीर हे सगळेजण उदरनिर्वाहासाठी शहरांकडे गेलेले आपल्याला दिसतं. धाव घेतली त्यांनी शहरांकडं. खेडी ओस पडू लागले आणि स्वयंपूर्ण स्वच्छंदी ग्रामीण जीवन जे होतं ह्या ग्रामीण जीवनाचा ऱ्हास व्हायला मित्रांनो सुरुवात झालेली आपल्याला दिसते. शहरांची लोकसंख्या भरमसाठ वाढली आणि मग अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. आज जर आपण कोरोनाचा काळ बघितला, शहरामध्ये कोरोनांची संख्या वाढू लागली आणि मग लोकांचे लोंढेच्या लोंढे गावाकडे येऊ लागले, खेड्यांकडे येऊ लागले. आणि मग इथलं स्वच्छंदी जीवन काय आहे हे आज आपल्याला कळू लागलं. आमचे हस्तउद्योग बंद झाले आणि आम्ही खेड्यांकडं पैशासाठी खेडे सोडलं आणि खेडे सोडून शहरांकडं आम्ही धाव घेतलेले आपल्याला दिसते. आणि मग मित्रांनो या ग्रामीण जीवनाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. आणि कृषी व्यवसाय जो होता पुढचा परिणाम, ह्या कृषी व्यवसायाला दुय्यम स्थान मिळालं. मध्ययुगीन कालखंडात आपण जर बघितलं तर कृषी उद्योग अर्थव्यवस्थेचा कणा. 18व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये सुद्धा शेती हाच भारताचा मुख्य व्यवसाय तर शेती आहेच आहे, पण तिथंही शेती व्यवसाय होता. आणि मग आधुनिक काळामध्ये सरंजामशाही जमीनदारीचा ऱ्हास झाला आणि प्रत्यक्ष जमीन कसणारा जमिनीचा मालक बनला. अनेक नवीन नवीन शोध लावले. शेतीचं औद्योगिकरण घडून आलं. नवीन नवीन कृषी अवजारं, बी बियाणं, कीटकनाशकं यामुळे शेतीचं उत्पादन वाढलं. फ्रान्स, रशिया, भारत, चीन ह्या कृषीप्रधान अशा देशांमध्ये शेतीचं व्यापारीकरण झालं. शेतीमालाला हमीभाव मिळण्याची शक्यता नसल्यानं शेतीत भांडवल गुंतवणं धाडसाचं ठरू लागलं. आणि थोडक्यात उद्योगधंद्यांच्या तुलनेत कृषी क्षेत्र मागं पडलं आणि त्याला दुय्यम स्थान जे हे दुय्यम स्थान मित्रांनो दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं ही औद्योगिक क्रांती आणि या औद्योगिक क्रांतीचे जे परिणाम आहेत हे औद्योगिक क्रांतीचे परिणाम मित्रांनो आपल्याला हे बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जे परिणाम आहेत ते परिणाम कशा पद्धतीचे आहेत याचा आढावा जो आहे हा आढावा आपण येणार आहे. मित्रांनो हा जर काळ आपण बघितला तर अतिशय धोक्याचा असा काळ आहे. ऑगस्ट सप्टेंबरचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जो आहे हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुम्ही तुमची स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या. घरीच राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.